शेतकरी बंधूंनो, कापसामध्ये तणांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो आणि आपल्या उत्पादनामध्ये 50% घटी आणि तण नियंत्रण करायचं म्हणलं तर खूप खर्चिक हा विषय. मग अशा तणावर कापसामध्ये जर नियंत्रण करायचं म्हणलं तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये 2 तणनाशकाबद्दल माहिती सांगणार आहे. या दोन्हीपैकी कुठलंही एक तणनाशक जरी तुम्ही कापसामध्ये फवारणीच्या वेळेस वापरलं, कापूस उगून आल्यानंतर, तर तुमच्या कापसामध्ये पुढील महिनाभरापर्यंत चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होणार आहे. तर याचं प्रमाण किती घ्यायचं, वापरायचं कसं, वापरताना काय काळजी घ्यायची, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा शेतीविषयक माहिती तुम्हाला मिळून जातील. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. तर तुम्ही बघत असाल की कापसामध्ये रुंद पानाचा आणि गवत वर्ग दोन्ही प्रकारचे तण येतात. म्हणजे हरळ असेल, केना असेल, लवळ असेल किंवा काँग्रेस गवत असेल, गाजर गवत असेल, दुधानी असेल, अशा सर्व प्रकारचे तण कापसामध्ये येतात. मग अशा वेळेस कापसामध्ये उत्पादनामध्ये घट येते आणि तण नियंत्रण मजुराच्या सहाय्याने करायचं म्हणतं ते खूप खर्चिक होऊन जातं. मग अशा वेळेस आपल्याला बाजारामध्ये 2 प्रकारचे आणि एकदम सुरक्षित तणनाशकं आहेत. हे तणनाशकं तुम्ही फवारताना कापसावर जरी गेले तरी कापसाला कसल्याही प्रकारचा शॉक बसत नाही, झाडाला कापसाचं झाड पिवळं पडत नाही. त्यामुळे तुम्ही हे 2 तणनाशकं बिंदासपणे वापरू शकता. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आणि जे कापसासाठी एकदम अतिशय सुरक्षित आणि पेटेंट आहे, म्हणजे कापसावर जरी गेलं, तुमच्याकडून फवारणी करताना कापसाच्या झाडाला आंघोळ जरी झाली तरी सुद्धा काही होणार नाही. तर त्याचं नाव आहे मित्रांनो गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स. आता हे तणनाशकच कशामुळे, याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे घटक आहेत. म्हणजे रुंद पानाचं आणि गवत वर्गीय तणावर हे चांगल्या प्रकारे नियंत्रण करतं. याच्यामध्ये पायरिथ्युबॅक सोडियम आधी क्युझोलिफॉप दोन्ही प्रकारचे घटक असल्यामुळे रुंद आणि गवत वर्गीय तणाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करतं. या तणनाशकामुळे तुमच्या कापूस पिकातील गाजर गवत असेल, हराळा असेल, केना असेल, शिपी असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, सर्व प्रकारच्या रुंद आणि गवत वर्गीय तणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करतं. तर याचा फवारणीचा डोस काय ठेवायचा, तर 1 एकरसाठी आपल्याला 500 ml औषध लागणार, म्हणजे अर्धा लिटरची बॉटल आपल्याला 1 एकरसाठी लागणार आहे. पाणी आपल्याला स्वच्छ घ्यायचं आहे, 200 लिटर पाणी. त्या 200 लिटर पाण्यामध्ये हे औषध आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक समान जी आहे ती कापसावर फवारणी घ्यायची. आता फवारणी करताना काय काय करायचं, नियोजन करायचं ते बघा. ज्यावेळेस पण आपला कापूस आज लागवड केली, समजा आजच्या डेटपासून आपल्याला 15 दिवसाच्या आत किंवा 25 दिवसाच्या आतमध्ये फवारणी करायची. तणाची अवस्था 2 ते 3 पानावर असला तर आपला रिझल्ट चांगला येतो. जास्त तण जर मोठं झालं तर तण पिवळं पडतं पण खाक होत नाही. आणि जर आपण लवकर फवारणी घेतली तर 100% तुमचं तण खाक होणार आहे. फक्त जो लवाळा जो आहे तो काही कमी प्रमाणामध्ये जातो, म्हणजे पिवळा पडतो पण 100% काही नाहीसा होत नाही. जर तुम्ही लवकर फवारणी घेतली तर लवाळ्यावर सुद्धा चांगलं नियंत्रण होतं. लक्षात ठेवा, फवारणीचा डोस 15 लिटरच्या पंपासाठी 30 ते 35 ml आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी ह्याचं प्रमाण वापरायचं आहे. हे औषध फार महागडे आहे. 1 एकरसाठी आपल्याला फक्त अर्धा लिटर औषध वापरायचे. 200 लिटर एक तर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून 1 एकरसाठी फवारणी करा. मग तुमचे पंप किती होतील, किंवा तुम्हाला जर लक्षात नसेल तर 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 35 ml औषध फवारणी करू शकतात. हा झाला मित्रांनो डोस, याचं प्रमाण आणि वापरायची काळजी सुद्धा तुम्हाला मी सांगितली आहे. त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या नंबरचं जे औषध आहे ते आहे टर्गा सुपर. आता हे टर्गा सुपरच काय, ह्याच्यामध्ये क्युझोलिफॉप सुद्धा आहे, जे की आपण पहिले जे औषध सांगितलं तुम्हाला मी हिटवीड मॅक्स, याच्यामध्ये सुद्धा पायरिथ्युबॅक सोडियम अधिक क्युझोलिफॉप आहे. फक्त याच्यामध्ये कसं आहे की टर्गा सुपर जर आपण स्पेशल घेतलं तर कमी खर्चामध्ये बसतं आणि हे गवत वर्गीय तणावर चांगलं नियंत्रण करतं. म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये हराळ असेल, केना असेल, त्यानंतर लवाळा असेल तर गवत वर्गीय तणावर चांगलं नियंत्रण जबरदस्त करतं. तुमचा कापूस उगून आल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची. दोन्ही तणनाशकं जे आहेत ते उगून आल्यानंतरच घ्यायची. फक्त घेताना आता नियोजन काय काय करायचं तुम्ही बघा. आता हे सुद्धा तणनाशक असेल, हे किंवा असेल, कापूस आपला आज पेरणी झाल्यापासून आपल्याला 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये फवारणी करायची. तणाची अवस्था 2 ते 4 पानावर जर असेल तर चांगला रिझल्ट देतं. तर आता ह्या टर्गा सुपरचं फवारणी करताना आपल्याला प्रमाण काय ठेवायचं किंवा फवारणीचा डोस काय घ्यायचं, तर टर्गा सुपर आपल्याला 1 एकरसाठी लागतं 350 ml. तर तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी प्रमाण ठेवायचं फक्त 30 ml. मग तुम्हाला एकरला किती पंप करायचे ते तुमच्यावर ठरवायचं आहे. आणि हे तुम्ही जर तण अवस्था फक्त 2 ते 3 पानावर असेल, म्हणजे आज कापूस लागवड केली तर तिथून पुढे 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये 25 दिवसाच्या आतमध्ये जर लवकर फवारलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रण तणावर करतं, फक्त गवत वर्गीय तणासाठी. आणि जर तुमच्या कापसाच्या प्लॉटमध्ये रुंद पानांचा आणि गवत वर्गीय दोन्ही प्रकार तण असेल तर जरा महागडे, तर तुम्ही हिटवीड मॅक्स गोदरेजचं हे फवारणी करू शकतात. दोन्ही प्रकारचे तणनाशक तुम्हाला सांगितलेत मी, महागडं सुद्धा सांगितले आणि कमी खर्चातलं सांगितले. आणि राहिली महत्त्वाची गोष्ट, तर ह्या दोन्ही औषधापैकी आपल्याला कुठल्याही एखाद्या औषधाचं घेणं देणं नाही की अमुक कंपनी चांगली ही नाही. तुम्ही याच्यातला घटक लक्षात ठेवा. फक्त आपल्याला क्युझोलिफॉप आणि पायरिथ्युबॅक सोडियम हे 2च कापसासाठी जे घटक आहे किंवा कंटेंट हेच शिफारस आहेत. बाकी इतर दुसऱ्या कंपनीच्या नावामध्ये तुम्हाला हे औषधं मिळतील, तुम्ही घेऊ शकतात. ह्याच कंपनीचे घेण्या
महिन्यामुळे काही नाही, मी तुम्हाला एक औषधाची बॉटल दाखवा म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितले. आता फवारणी करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची बघा. कधी फवारणीला स्वच्छ पाणी वापरायचे. फवारणी करताना आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्त डोस जर केला तर कापसाच्या झाडाला शॉक बसू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही कापूस लागवड आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला फवारणीला 30 दिवसानंतर जर फवारताल तर मग अशा वेळेस कापसाचं झाड वाढलेलं असतं आणि तणाची अवस्था सुद्धा मोठी झाली असते. मग तण मात्र जळत नाही, तर नुसतं पिवळं पडतं. ही एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि महत्त्वाची मुख्य गोष्ट म्हणजे जमिनीत ओल असणं अत्यंत गरजेचं. जर जमिनीमध्ये ओल नसेल तर आपल्या कापसाच्या झाडाला शॉक बसू शकतो. त्यामुळे ओल असेल म्हणजे आज पाऊस पडला तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारणी करा, नंबर 1 रिझल्ट तुम्हाला येईल. आणि नंतर जरी तुम्ही फवारणी केल्यानंतर 2-3 दिवसांनी पाऊस पडला तर आपल्या तणावर काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त वातावरण बघून फवारणी करा. म्हणजे आज तुम्हाला फवारणी करायची आणि जर ढगाळ वातावरण असेल तर थोडं टाळा, कारण की महागडे औषध येतं. मग अशा वेळेस 2 ते 3 तास जर पाऊस पडला नाही तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर का 2 ते फवारणी केल्यानंतर पाठीमागं जर पाऊस जर झाला तर आपलं नुकसान होऊ शकतं, रिझल्ट मिळत नाही. अशा प्रकारे नियोजन करा. बाकी कापसाच्याबद्दल आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ टाकले आहेत. काही जरी अडचण आहे तर आपल्या चॅनलमध्ये पहा आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकतात. आणि ज्या शेतकरी बंधूंना कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन घ्यायचे अशांसाठी आपण सेवा तर उपलब्ध केलेलीच आहे. फक्त 99 रुपये भरून तुम्ही सविस्तर सल्ला कापूस पिकाबद्दल घेऊ शकता. व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा शेतीविषयक माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.